एका छोट्याशा गावात एक आई आणि तिची एकुलती एक मुलगी सृष्टी राहत होत्या. सृष्टी खूप हुशार आणि उत्साही होती, पण तिच्यात काहीतरी कमी होतं. तिची आई प्रियंका शाळेतील अभ्यासावरून तिला दबाव टाकत होती. सृष्टीला चित्रकलेची खूप आवड होती. तिने तिची कल्पकता आणि विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून चित्र काढणे निवडले. पण आईच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे सृष्टी चित्रकलेत कमी पडत होती. प्रियंका तिच्या शिक्षणाबद्दल फार चिंतित होती आणि तिने विचार केला की अनेकदा सृष्टीच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. एक दिवस प्रियंका सृष्टीला म्हणाली, माझ्या प्रिय मुली, तुला अभ्यासाला अधिक महत्त्व द्यायला हवं. ज्ञानाचे महत्त्व अस्पष्ट होत नाही. सृष्टी दुःखी झाली आणि म्हणाली, आई, चित्रकला देखील महत्त्वाची आहे. मला त्यातच आनंद मिळतो. या नाटकात प्रियंकाने विचार केला की ती तिच्या मुलीच्या इच्छांचा आदर करायला शिकली पाहिजे. तिने ठरवलं की तिला सृष्टीला समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग तिनं एक दिवस सृष्टीला तिच्या चित्रकार मित्रांमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रियंकाला सृष्टीच्या कलेचा गोडवा अनुभवायला मिळाला. सृष्टीची चित्रे क्रिकेट, निसर्ग आणि माणसांच्या भावना यावर आधारित होती. प्रियंकाला गहिरा अनुभव आला. तिने तिच्या मुलीच्या कलेतील भावना आणि तिच्या स्वप्नांचं सामर्थ्य पाहिलं. त्यानंतर प्रियंकाने सृष्टीला तिच्या आवडत्या गोष्टीत प्रोत्साहित करण्यात महत्त्व द्यायला सुरुवात केली. तिने शाळेतील कार्य आणि चित्रकलेतील कार्य यामध्ये चांगलं संतुलन साधला. सृष्टीने आपल्या चित्रकलेमध्ये प्रगती केली आणि तिच्या आईच्या प्रेमामुळे ती अधिक आत्मविश्वासाने शिकली. कथेतील बोध. आई आणि मुलीच्या नात्यात संवाद आणि विश्वास आवश्यक आहे. एकमेकांच्या आवडी आणि आकांक्षा समजून घेणे तसेच त्यांच्या आवडीनिवडी नाही महत्त्व देणे हे खूप महत्त्वाचे आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील प्रेम आणि समर्पण हेच खरी संपत्ती आहे. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.